नमस्कार. कामकांचा बंगला हाच का? हो हाच ना. मी तुमच्याशी बोलले होते फोनवर. नीलांबरी. हो हो नीलांबरी. अच्छा, तुम्ही रूम दाखवता का? हो हो आहेत ना रूम. चल दाखव. हो. हा या ना, या या बसा. नमस्कार. नाव नोंदणी करायची आहे? हो. एक मिनिट. हे घ्या हा फॉर्म भरा आणि इथे मुलाविषयी तुमच्या काय ज्या काही अपेक्षा असतील ना त्या सविस्तर लिहा. ओके. ऍक्च्युली मला तुला माझ्याविषयी सांगायचं होतं. हो ठीक आहे ना, इथे तुम्ही तुमच्याबद्दल लिहू शकता. आणि तसं आधी जर काही अफेअर वगैरे झालेलं असेल तर काही संकोच बाळगू नका. तसं नाही. ऍक्च्युली या अगोदर मी प्रॉस्टिट्यूट म्हणून काम करत होते. कोणाला फसवायचा माझा हेतू नाही म्हणून आधीच सांगितलं. अहो काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही लग्न कसं करू शकता? हे बघा, आता मी तशी नाहीये. आता मी पूर्णपणे त्यातून बाहेर आली आणि माझं तसं काही म्हणणंही नाहीये. मला विधुर घटस्फोटित मुलं सुद्धा चालते. अहो तुमचं काही म्हणणं का असेल, पण मला ही संस्था चालवायची आहे. निघा तुम्ही प्लीज. स्पेशल केस म्हणून तरी माझं. हे बघा, आमच्याकडे कुमार, विधुर आणि घटस्फोटित या 3च कॅटेगरीज आहेत. तुमचं काहीतरी वेगळं स्पेशल आहे. या तुम्ही. हॅलो सुभद्रा, ऐक ना. बरेच दिवसापासून रडत होतीस ना, बातमी नाही. अगं आता तुला एक मस्त खुसखुशीत किस्सा सांगते. चांगलं सोनं कर त्याचं. आत्ता माझ्याकडे एक मुलगी आली होती नाव नोंदणी करायला. तशी बरी होती दिसायला, चांगल्या घरातली असेल बहुतेक, पण ती तशी होती. तुला एक तर म्हणजे दागभात कळत नाही. तशी म्हणजे अगं वेश्या होती, वेश्या. मोबाईल विसरले. थँक्यू. निले तू जाशील ग.
पण ती तेवढा झाला तुला असं नाही सोडणार. माझं ठरलंय सुले. पण आपली जिंदगी तर अशीच चढणार ना गटारात. कोणी चारतं ह्या जनावरात आपल्याला? कशा पाहिजे समज. मला माझ्यासाठी जगणारं कोणतरी हवंय सुले. इथे माणसं आपल्याकडे येतात, आपल्यासाठी नाही. म्हणून आपण पुरुष जातीचा तिटकारा करतो. वाईट जात नाही, वृत्ती असते. मला कोणतरी माझ्यासाठी जगणारा नक्कीच मिळेल. तू इथली नव्हतीच बघलेली. तिकडे गेलीस ना, कोणाची तरी मदत घे. का कोणाची मदत घेऊ? मी एकटी समर्थ आहे माझं माणूस शोधायला. जाते, इथलं सगळं मी बघते. माणसाची जिंदगी मोबाईल. येते सुले. जगलंय वाईट आहे बरं. तू यासाठी कोणी भेट असतो, तू यासाठी तूच ध्यानात ठेव. झाले वेडी झाले खुळी, लागे आस मला वेगळी. आकर्षक मुखवट्या मागे दिसे माझी निरागस खळी. ऊन नाही पाऊस नाही पायपीट म्हणवत नाही, सुफला जिंदगीकडे धावती आपापलेली पावले काही. नका म्हणू गुन्हा त्याला, नका म्हणू अपराध, शिवाशिवी टाकू नका जर जमलं नाही देणं दाद. खाऊ खाणार का? चॉकलेट देऊ? हे आर्या, तुला कितीदा सांगितलं कुणाकडनं चॉकलेट घ्यायचं नाही म्हणून? कधी करायचं तुला? चल आत. एक मिनिट, मला बोलायचं. काय बोलायचंय तुला? आणि काय ऐकायचं तुझ्यासारख्या मुलीकडून? माझ्यासारख्या मुलीकडून म्हणजे? नक्की बोलायचंय काय तुम्हाला? तुझ्यासारख्या मुलीमुळे ना आमची मुलं बिघडतील. का? आधी वाटलं नव्हतं असं तुम्हाला? आत्ताच का वाटावं? माझ्या वागण्यात बोलण्यात कधी खोट सापडली का तुम्हाला? तुमच्या मुलीला आत पाठवा, जरा स्पष्टच बोलते. आर्या, आत जा. बोल. मी आणि माझे आई बाबा सुखात राहत होतो.
परगावी ट्रिपसाठी आमच्याच गाडीने गेलो. मध्यरात्री अपघात झाला आणि माझे आईवडील तिथेच गेले. हायवेवर एकटी होते मी. व्हॅन आली आणि वयाच्या 15व्या वर्षी धंद्याला लागले. जे वय जपायचं असतं त्याच वयाचा व्यापार झाला. मी एक चांगल्या घरातली मुलगी आहे. नाईलाज असतं मला ते काम करावं लागलं. पण तिथून पळ काढून आता एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. कृपया करून तो नाकारू नका. कुंटणकाला चालवणाऱ्या त्या दलालानं माझ्या शरीराचा ताबा घेतला असेल, पण मनाचा नाही, आई आजींच्या संस्कारांचा नाही. तुमच्या मुलीला जर का मी काही शिकवलं असेल तर ते आई आणि आजींचे संस्कार. मला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण मला असं वाईट टाकू नका. पण मग तू हे आतापर्यंत लपवून का ठेवलंस? अहो, ज्या गोष्टीपासून मी पळ काढण्याचा प्रयत्न करतेय तीच गोष्ट मी बाव करून कशी सांगू? अगं बाई, मुलीचा फोन. हॅलो, हा निले. अगं नाव काढलंच बघ. अगं तुझा फोटो टीव्हीवर आलता. ग ह्यो बोलतात तर तोंडीनीला, त्यो बोलते तर तोंडीनीला. ते चांगलं बोलत नाहीये चुले. मी तिथेच थांबायला हवं होतं का ग? कोणी मला इथे शांतपणे जगूच देणार नाही. असे कसे देणार नाहीत बरं? तू तिथंच राहा. नाही येऊ नको परत तू. अगं तू आलीस तर मुर्दा बसवती नाही तर तुझा. आणि ते चांगले बोलतात का वाईट मला नाही ठाऊ. वर तोंडाला काळ फासल्या बिगर आपण टीव्हीवर घेतोय तरी कुठं बरं. पण तू आलीस ना. सगळ्यांनी बघितलं का ग मला? अगं सगळे चिकटलेले टीव्हीला. आणि एवढी तू इटाळलीस तर टीव्हीचा पैसा आणि टाइम कशाला कोण तुझ्यावर उडविल? ते तसं करतात म्हणजे तुझ्या दम हाय निले. तुझ्यासाठी तूच हाय निले, ध्यानात ठेव. तुझ्याशी बोलून बरं वाटलं सगळं. तुझ्याशी बोललेलं कोणाला कळाय नको. काळजी घे. हा हो, तू पण काळजी घेते. नमस्कार मिस नीला. आपल्या वरद संशोधनामुळे आपले नाव सध्या फारच चर्चेत आहे. हे बघा, मी टीव्ही बघत नाही. समाजाच्या दुर्लक्षित भागातून आलेल्या मिस नीला. खरं तर मिस लावायचा का आणखी काही हा वादाचा मुद्दा आहे. पण समाजाच्या दुर्लक्षित भागातून आलेल्या मिस नीला टीव्ही सुद्धा बघत नाहीत. चला तर मग आपण त्यांना विचारूयात काही प्रश्न. या आधी तुम्ही किती ठिकाणी नाव नोंदवायचा प्रयत्न केलात आणि अजून किती ठिकाणी जायचा प्लॅन आहे? हे बघा, मी भूतकाळात जगत नाही. या अगोदर किती मंडळ पालथी घातली आठवत नाही, पण जोपर्यंत स्थळ मिळत नाही तोपर्यंत मी हे चालू ठेवणार. अर्थातच बोल्ड असं उत्तर त्यांनी दिलंय. त्यांचा भूतकाळ त्यांनी मागे सोडलाय, पण तरीही तो झळकतोय. तुम्हाला लग्न करावं असं का वाटलं? जनरली प्रत्येक तरुण आणि तरुणीला लग्न करावं असं वाटतं. मी एक 24 वर्षांची तरुणी आहे. खरं तर मला असं वाटतं की तुम्हाला जाणीव करून द्यायला हवी की मी माणूसही आहे. मिस नीला, आपण ही सामान्य आयुष्य जगावं असं सगळ्याच वेश्यांना वाटत असेल. तो धाडसी निर्णय तुम्ही घेतलात, त्यामागची तुमची प्रेरणा काय आहे? हे बघा, मी एका चांगल्या संस्कारित घरातून आलेली मुलगी आहे. नाईलाज असतो मला ते काम करावं लागलं आणि त्यामुळे मला यातून नेहमीच बाहेर पडावं असं वाटायचं. वेश्या असूनही लग्न हे शक्य आहे? तुम्हाला हे का शक्य वाटत नाहीये? का मी माणूस नाही? मला भावना नाही? तसं नाही मॅडम, पण वेश्या असा शिक्का. आगाऊ रिपोर्टर, तो शिक्का मी मागे सोडलाय. तुम्ही लोक तो शिक्का जपताय आणि माणुसकी विसरलेले रिपोर्टर सर. हे बघा मॅडम, तुमचा राग स्वाभाविक आहे, पण मला पण एक नाव आहे, प्रवीण. बरं, मग मिस्टर प्रवीण, तुमची ही मसालावाली बातमी पसरवण्याची हाव मी समजू शकते, पण मलाही एक नाव आहे, नीलांबरी. आणि हो मिस्टर प्रवीण, माणुसकी एवढी चव्हाट्यावर आणू नका. आत्ताच आपण बघितलं, स्वतःच्या भूतकाळाचा राग त्यांच्या प्रत्येक वाक्यात दिसत होता. आपण बघत होतो मिस नीला यांचं लाईव्ह टेलिकास्ट.
थोडं बोलायचंय. शुभ. खरं तर हा चालू प्रकार मला मुळीच पटलेला नाहीये. माझं पर्सनल आयुष्य असं सार्वजनिक करण्याचा कोणालाच हक्क नाही. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे जर का इतकेच उत्सुक असाल तर तुम्हाला खरं काय ते कळायलाच हवं. तुळशी समोर दिवा, शुभम करून, दिलेला खाऊ वाटून खाणे, जेवणानंतर पाढे बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, शिक्षक म्हणजेच गुरु, राजा राणीच्या गोष्टी, हे वातावरण मी 15 वर्ष अनुभवलंय. तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण मी एक चांगल्या घरातली मुलगी आहे. शहरातल्या नंबर 1 शाळेत शिकणारी. माझं नशीब खराब म्हणून पोरकी झाली आणि तेवढ्यावरच नाही भागलं तर हा बट्टा माझ्या माथी लागला. नुसतीच अनाथ असते ना तर कपडे आणि शिक्षण तरी मिळालं असतं. समाजसेवा म्हणून तुम्हीच ते दिलं असतं. पण आता वाटायला येते फक्त छी आणि थू. लोकांच्या बोलण्या, कस्टमर्सच्या बायकांचे तळतळाट आणि त्याच्या बदल्यात काय तर मोजका पैसा. तो पैसा साठवूनच मी माझं स्वतःचं आयुष्य जगायला निघाली. हो वेश्या व्यवसाय गैर. पण आता भूतकाळामुळे कोण म्हणून जगू मी? आप की फोफाटा? का जगणंच गुन्हा झालंय? मरायला तरी आहे का तुमची परवानगी? एकाने अब्रू चव्हाट्यावर काढली आणि तुम्ही बाजारी म्हणता म्हणता माझ्याच आयुष्याचा बाजार केला. तुमच्यापैकी किती लोक नशिबाला दोष देतात. 80% मी उरलेले 20% आहे. खंबीर आहे. हो, मला लग्न करायचंय. कुणीतरी समजून घ्यावं म्हणून, समरस व्हावं म्हणून. तुम्हाला खरंच नाही वाटत की मला एक साथीदाराची गरज आहे? मी सांगते. मी बोलायचं, मीच उत्तर द्यायचं. मी रडायचं, मीच समजूत काढायची. हसायचंही मीच. कधी माझ्यावर तर कधी माझ्यासाठी. लग्न म्हणजे हे सगळं थांबायचा उपाय वाटतो मला. मला शरीराशी खेळ करणारी म्हणता आणि तुम्ही लोक किती दिवस या बट्टा लागलेल्या शरीरावर चर्चा करत बसणार आहात? मी त्या पलीकडे जाऊन मन शोधतीये. हो, मान्य आहे. मी माझ्या शरीराचा उपयोग केला. पैसा कमवायला मी माझ्या शरीराचा उपयोग केला. पण तुम्ही देखील पैसा कमवायला माझ्या शरीराचा उपयोग करताय. माझा उपभोग घेणारे तुमच्यात खुशाल वावरतात. तरी पण तुमच्या लेखी मीच चारित्र्यहीन. मग माणूस कोण आणि जनावर कोण? मी जो निर्णय घेतलाय तो सोपा नाही. मला माझा अभिमान आहे. मी आहे वेगळी, बाकी एक रूप सारे. छळतात मला भवतालचे भिरभिरणारे चक्रीवारे. येतो एक, तोडतो लचका, फेकून देतो उकिरड्यात. श्वास थांबतो, देह मरतो, मन तडफडतं कुचक्या मढ्यात. कुजणं सडणं सोडून मला माझं मन फुलवायचंय. सारे टाकून गेले तरी माझ्यासाठी जगायचंय.